काय सांगू आता संताची उपकार, काय सांगू आता संताची उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स, तुका म्हणे वत्स धेनुवेची जिद्दी, तैसे मज येती सांभाळित विठ्ठला समचरण सरोजम साम्निलांबुदाभं, जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंजनो कंजनेत्रं, सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंग करू पीते तटे भीमरथ्यां, वरं पुंडलिकाय दातुं मुनुन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो, पदांबोज तेजस्फुर्दि प्रदेशो, विधीन्द्रायिदि देवे सदा स्तूयमानो, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव, ओम नमो ज्ञानेश्वराय।
कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदी वक्रम कला निश्यवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्री गुरुचरण सरोजरज निजमन मुकुर सुधारी जोदाय कुपलचारी बुद्धी नतनुजानिके झुमिरो पवन कुमार. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे आदि करण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जोडोनिया कर चरणी ठेविला माथा चरणी ठेविला माथा. बरी सावी विनंती बरी सावी विनंती काय सांगू आता संताची उपकार काय सांगू आता संताची उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावी त्याशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणी तो उपदेश करोने सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुची जिद्दी तैसे मज येती सांभाळीत. कीर्तना करता निवडलेला अभंग जगाच्या संसाराकरिता स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली. वारकरी संप्रदायातील कळस ठिकाणी निर्माण असणारे वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील जी काही वेगळी वेगळी प्रकरणं आहेत त्या वेगवेगळ्या प्रकरणापैकी जे संतपर प्रकरण आहे ते म्हणजे विशेषात विशेष आहे. आणि त्या संतपर प्रकरणात हा एक अभंग विठ्ठला. प्रकरण आहेत
जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये धरणेकरी नावाचं प्रकरण आहे. थांबा जर विक्षेप करू नका. जी वेगळी वेगळी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये धरणेकरी प्रकरण नावाचं प्रकरण आहे. संतपर प्रकरण आहे. आणि अशी बरीच प्रकरणं, त्या प्रकरणापैकी जे विशेषात विशेष प्रकरण आहे ते म्हणजे संतपर प्रकरण. आणि या संतपर प्रकरणामधला हा अभंग आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांचे उपकार सांगतात. आणि संतांचे उपकार सांगून संत कसे आपल्याला त्या ठिकाणी आपलं हित कसं करतात, आपल्याला जाग कसं करतात, तर निरंतर अशा प्रकारचं जाग करतात असा सिद्धांत या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी दिलाय. विठाला कीर्तन सुरू करण्यापूर्वी थोडासा अल्पार देणे अत्यावश्यक आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या मोजे मूर्ती तीर्थक्षेत्र मूर्ती या गावामध्ये मूर्तेश्वराच्या कृपा आशीर्वादाने, सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाला जवळपास 29 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 30वं वर्ष हे लागलेलं आहे. आणि या 30व्या वर्षामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या अशा एक सामान्य आणि चिरंजीवाच्या नात्याला आलेली आहे. म्हणजेच मी दुसरा कोणी नाही तर गावचाच मुलगा आहे. आणि अशा या मूर्ती गावाच्या सुपुत्राच्या वाट्यालाही आलेली सेवा. आणि आपल्या गावात कीर्तन करणं म्हणजे हे परम भाग्य लागतं महाराज. कारण आपल्या गावामध्ये कीर्तन करणं म्हणजे थोडं कठीणच असतं. आणि अशा या गावामध्ये, आणि आपलं गाव म्हणजे काय सामान्य नाही, तर अशा सकल संतांचे परिश्र या गावाला झालेले आहेत. आणि अशाच संतांची भूमी आहे. आणि तसेच आमचे काय एके दिवशी कार्तिकीमध्ये माझी कीर्तन सेवा चालली होती. आणि कीर्तन सेवा चालत असताना आमचे आपल्या गावचे वारकरी संप्रदायामध्ये जेवढी काही दिग्गज महाराज मंडळी आहेत, जेवढे श्री संत नामदेव महाराज असतील, विष्णुदास नामदेव महाराज चारठणकर, असे भरपूर महाराज मंडळी त्यांच्या सहवासात राहिलेले. वारकरी संप्रदायामध्ये ज्याला परमार्थाचा गंध लागतो तो माणूस परत दुसरीकडे कुठे जात नाही. आणि असे निळूभाऊंनी मला कॉल केला. आणि ते आधी तर भाऊ अण्णाला म्हणले, आमच्या अण्णाला म्हणले आमचा एक महाराज आहे. बरोबर, अण्णा म्हणले ठीक आहे. ते म्हणले कुठले इथं? निळू भाऊ म्हणले ती मुंबईची. म्हणजे ते म्हणले मुंबईचे आहेत, नाव माझं घेतलं नाही. आणि जेव्हा ती पत्रिका छापायच्या वेळेस यांनी सुद्धा सांगितलं नाही, डायरेक्ट ते तिथं गेले आणि म्हणले मला फोटो पाठवायला लावला. मी माझा फोटो पाठवला. मला काय माहिती यांना न्याते म्हणून सर्वांना. मग माझा फोटो टाकला. मग ते म्हणले नाव काय टाकायचं? मी म्हणलं आदित्य महाराज ढवळी मूर्तीकर. कसं आहे, मूर्तीकर म्हणल्यावर तुम्ही सुद्धा काही तारखी देता अशा नावाने तर मूर्तीकर टाकायला लावलं. कारण परमार्थामध्ये मोठं व्हायचं असेल, परमार्थामध्येच नाही, जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर स्वतःचं गाव, स्वतःची भावकी, स्वतःची मित्र हे जवळ असावे. जीवनामध्ये तुम्ही कितीही पुढे जायचं असेल तर शेवट घरचे ते घरचेच असतात आणि गावातले ते गावातलेच असतात. तर मला भाऊंनी कॉल केला आणि सांगितलं तुमची 4 तारीख घेतली. आता कधी पाहिलं तुम्हाला 4च तारीख भेटती, काय मिळत लागेल. मागच्या वेळेस बी त्या काळेगावला 4च तारीख भेटली आणि ते पण दुसऱ्याच दिवशीचं कीर्तन येते. बरं असू द्या चला. आणि तसेच अण्णाला सांगितलं, अण्णा नको म्हणले नंतर, पण ते म्हणाले भाऊ म्हणले काय अडचण नाही, घेऊ त्यांचं. बरं म्हणलं काय अडचण नाही. आणि तसेच सर्वच गावातील गुणीजन मंडळी. आणि एक सांगून जातो जाता जाता, परमार्थाचा गंध नसला तरी चालेल, परमार्थाची आवड नसली तरी चालेल, परंतु चित्तातून परमार्थ ज्यांनी केला त्यांचाच परमार्थ सफल झाला. चित्तातून परमार्थ करणं वेगळं आणि
वरून वरून परमार्थ दाखवणं वेगळं, वरून परमार्थ दाखवणारे आमच्यासारखे हा चंदन टिक्का बुक्कान कीर्तनकार, हे वरून काय महाराज परमार्थ करणारे विशेष म्हणजे कीर्तनाला मृदंग आहे, आणि कीर्तनाचा मृदंग म्हणजे ठेका जरुरी, ठेका महत्वाचा आहे, उतरणी महत्वाची. चला असू द्या. आणि परमार्थाचा गंध नसला तरी चालेल, परंतु परमार्थ चित्तातून करावा, आणि जरी चित्तातून नाही करता आला तरी परमार्थाचा छंद असावा लागतो. अशी आमच्या आपल्यात नसणारी आणि ज्यांना खरंच मी म्हणतो देवानी जवळ केला असेल असे आमचे नाना आमच्यातून गेले, आणि खरंच एक विशेषात विशेष म्हणजे त्यांना परमार्थाचा नाद नव्हता असं नाही, त्यांना परमार्थाचा छंद होता. परंतु त्यांच्याकडून आता ते माझ्या कीर्तनाला इकडं परिसरामध्ये कीर्तन असली की यायची, पण कसं असते परमार्थ हा चित्तामध्ये असावा लागतो. त्यांना परमार्थाची गोडी नव्हती, परंतु ते वारकरी संप्रदायामधले भरपूर असे ग्रंथ त्यांनी वाचलेले आहेत. त्यांनी मला गीताचे कितीतरी श्लोकाचे अर्थ मला सांगितले. त्यांनी म्हणजे शैक्षणिक अभ्यासामध्ये सुद्धा गीताचं वर्णन म्हणजे गीता ही सांगू शकतो, कारण संस्कृत व्याकरण हे शिक्षकाला, बऱ्याच शिक्षकाला संस्कृत व्याकरण झालेलं असतं, आणि म्हणून मला त्यांनी गीता ही सांगितली सर्व प्रकारची. आता ज्यांना परमार्थाची आवड आहे असे आमचे नाना सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला आले. तर महाराज हो अशी परमार्थाची आवड लागते, ते माझ्या कीर्तनाला आवर्जून येतात कुठं असले तरी. चला असू द्या. आणि अशा या गावामध्ये सुंदर आजच पब्लिक जास्त राहणार आहे, कारण गावचा बोवा आहे. हो कशामुळं, कारण सगळे लोक म्हणत असते आणि याचे लईच कीर्तन घ्यायलेत लोक. काय सांगतो गावातला बोवा पाहावा लागेल. काही नाही, कॉमेडी जास्त करीत नाही, कारण मला कॉमेडीच येत नाही, पण तरी पण अशी थोडी थोडी कॉमेडी होती. चला असू द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून, जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून प्रतिपाद्य विषय हा सांगतात. संत म्हणजे कोण? अहो संत सामान्य आहेत का? आणि संतांचे उपकार सांगतात. परंतु मला असं वाटतंय जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या अर्थी जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगू आता संतांचे उपकार सांगणारे कोण आहेत? सांगणारे कोण आहेत? संतच आहेत. बरोबर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज हे कोण आहेत? संतच आहेत. आणि जे संतांचे उपकार सांगतात तेही कोण आहेत? संतच आहेत. विठ्ठला विठ्ठला. मला असं वाटतंय की जगद्गुरु तुकाराम महाराज अर्थातच ज्ञानोबरायांबद्दल बोलत असत, कारण हा मोठ्यांनी मोठ्याला दिलेला मोठेपणा आहे. कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अगोदरचे सर्वात विशेषात विशेष संत कोण असतील तर ते म्हणजे कोण आहेत? श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज, विश्वाची माऊली, साधकाचे मायबाप ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबाबत बोलत असावे. अर्थातच ज्ञानोबरायांचे उपकार बघा. अहो ज्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली ही कशा करता लिहिली? अहो जगाच्या कल्याणाकरताच लिहिली. आणि संत येतात ते जगाच्या कल्याणाकरताच येतात. हो जगाच्या कल्याणा संतांच्या हो, जगाच्या कल्याणा संतांच्या हो, जगाच्या कल्याणा संतांच्या हो, जगाच्या कल्याणा संतांच्या हो, हे कटविती परोपकारी, हे कटविती परोपकारी, हे कटविती परोपकारी. जगाच्या
कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. बघा, जगाच्या कल्याणाकरता जे अवतार घेतात त्यांना संत म्हणतात. हो, महाराजांनी गोड प्रमाण दिलं. आणि संत हे जगाच्या कल्याणाकरता आणि जगाचा उद्धार करण्याकरताच अवतार घेतात. हे मी बोलत नाही. ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. 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 उद्धारा वयाले दीनजना. हो, दीनजनाचा उद्धार करतात. संत कसे आहेत? नुसतं ज्याला जो हुशार आहे, ज्ञानी आहे, त्याच्यावरच उपकार करत नाहीत महाराज. संत वेडा असला, मूर्ख असला, कसाही असू द्या, त्याच्यावर कृपा करतात. असे संत आहेत महाराज. बरं, संत कसे आहेत? तर संत उदार, संत कृपाळू आहेत, संत दयाळू आहेत. हो, असं भरपूर असे प्रकरण आहेत महाराज. हो, तर तुम्ही संत प्रकरण वाचलं तर मला कीर्तन करता येत नाही, इतके प्रमाण देतात. हो, असे संत आहेत महाराज. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरावयाले दीनजना. किती गोड वर्णन केलंय. दीनजनांचा उद्धार करण्याकरता संत अवतार घेतात. बघा, हो, तर त्या ठिकाणी मज निरंतर जागविती. मला काय करतात? तर निरंतर अशा प्रकार जाग करतात. विठाला विठाला मला कसं निरंतर प्रकारे जाग करतात. आता जाग करण्याचे भरपूर प्रकार आहेत. जाग करण्याचे भरपूर प्रकार आहेत. आता झोपेतून जाग करणं हे लक्ष्यार्थाने, हो, झोपेतून जाग करणं म्हणजे हे आपल्या व्यवहारातली भाषा आहे. परंतु जाग करणं म्हणजे काय? तर त्या ठिकाणी एखादा मनुष्य, एखादा मुलगा, एखादा व्यक्ती जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला काय म्हणणार? अरे बाबा, असं करू नको, असं कर. त्याला काय म्हणतात? निरंतर जागविती. जाग करतात. एखादा मुलगा त्या ठिकाणी दुसऱ्या मुलासोबत भांडणं खेळत असेल तर त्याची आई त्याला म्हणते, अरे बाब्या, असं करू नको रे बाळा, कशाला त्याच्यासोबत भांडतो? पुन्हा त्याची आई येईल आणि मही आई येईल, दोघीचे भांडणं होते. आता तसं मी पाहिलेलं आहे, कारण मला अनुभव आहेत. हो, तर महाराज तशी त्याला काय म्हणतात? जाग करणं. हा, आता जाग करण्याचे भरपूर प्रकारचे असे अर्थ आहेत. आता उदाहरणार्थ, हो, त्या ठिकाणी काकड्याला जाग करू नये, ही हिता करता जाग. उठ जागे वारे आता, उठ जागे वारे आता, करा पंढरीनाथा, करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकली व्यथा जन्माच्या, धनदारा
निरंतर अशा प्रकारचं जाग करतात बघा. हो, मज निरंतर जागविती, असे जागे करण्याचे काय प्रकार आहेत. आता काकड्याला जाग करणं हे चांगलंय. आता तर महाराज काय सांगा तुम्हाला, सहज उदाहरण देतो. चलता चलता आलं म्हणून अहो कौरक भजन करायलेत लोक. कौरक बी 12ला सुरू करायचं आणि 3ला सोडायचं. देवान झोपाचं का? नाही नाही, देवान झोपाचं का? यो 1.5 किलो गुळ खातून एकच गवळण म्हणतो. किती? 1.5 किलो गवळण, 1.5 किलो गुळ खातून एकच गवळण म्हणतो. 4 वाजे लोक कुठं भजन असतं होय? देवान झोपाचं की नाही? महाराज इतकं अवघड झाले. भजन कसं असावं? भजनाचा सुद्धा नेहमी भजन 3 तास करावं. भजन ते वंगळवाणी नरका जाणे सुखेना, नरका जाणे सुखेना, नरका जाणे सुखेना. भजन ते वंगळवाणी नरका जाणे सुखेना, नरका जाणे सुखेना. भजन ते वंगाळ वाणी नरका जाणे सुखेना. वा, गोड प्रमाण दिलं महाराजांनी. आमचे गुरुवर्य बुवा बाळासाहेब महाराज शेवाळे, आमचे शेवाळे महाराज, याचं विश्लेषण आम्हाला 1 तास सांगितलं होतं पाठामध्ये. काय? वंगाळ म्हणजेच भजनामध्ये व्यर्थ बोलू नये. तर भजन हे कसं आहे महाराज? भजनासारखा आनंद नाही. देवे दिला देह. हा, अहो देहच कशासाठी दिलाय? भजना करता दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बादिकेचा. लोकायला कळणच महाराज. हो, काय सांगा तुम्हाला, अशा प्रकारचे संत काय करतात महाराज? तर निरंतर जाग करतात. काय द्यावे त्याशी, आणि अशा संतांना काय देऊ मी? सांगा बरं. ज्या संतांनी इतके उपकार केलेत की मला निरंतर प्रकारचं जाग केलंय, आणि कसं बरं? माझ्या हिताकरता जाग केलंय. अशा संतांना काय द्यावं? तर तुकोबर आहे 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात. काय म्हणतात? तर 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ठेवितो हा पायी जीव थोडा. परंतु ठेवितो हा पायी जीव थोडा असं म्हणल्यानंतर सुद्धा परत पूर्वार्धामध्ये येतात, व्हावे उतराई. जीव जरी पायावर ठेवला तरी त्याच्यातून उतराई होता येत नाही. कारण महाराज संतांच्या याच्यामध्ये उतराई होताच येत नाही. हो, ते का आपले सोयाबीनचे व्यापारी लावले काय? हो, नाही उतराई होता येत महाराज. संतांचे उपकारातून उतराई होता येत नाही. एका वाक्यात स्पष्ट सांगतो. हो, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलल्याने उपदेश होतो महाराज. आणि उपदेशच नाही, हित होतं. सहज बोलणं म्हणजे आपल्यासारखं सहज बोलणं. बांधू ना माडी, थांबा दर्शक. ह्यो महाराज आशा पायी गेला महाराज. ह्यो अजून माडी बांधतोय. बरं महाराज, सुख पाहना. मुलगा झाल्यावर सुख भेटन. बरं ते झाल्यावर सुख भेटन. हो, तर एवढं नाही महाराज. तो कंपनीत लागल्यावर सुख भेटन, नोकरीला लागल्यावर सुख भेटन महाराज, लग्न झाल्यावर सुख भेटन. अहो एवढंच नाही, मुलगा झाल्यावर सुख मिटन. बरं, नातू झाल्यावर सुख भेटन. असं करता करता त्याचा जन्म जातो. सर्व सुखाची आशा जन्म, सर्व सुखाची आशा जन्म गेला. एक मुक्ती येते नाही केला. नाही केला. हिंडता दिशासीन पावना, हिंडता दिशासीन पावना. माझे सोही
केला केवला सर्व सुखाची आशा जन्म गेला, आशेच्या पायीच गेला ह्यो. कुठं बाबा हसले बघा, बाबा लक्षात आलं. हो महाराज काय करता, परमार्थ करा. मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये, परमार्थ म्हणजे असं काय नाही की संसार करा. महाराज काय सांगा तुम्हाला, काही काहीची तर पोथ्या ठुत्यात पोथ्या. आता आमचे कृष्णा महाराज करतात, पण कृष्णा महाराज मला एक दिवशी म्हणाले, यायचं सोंग कसं आहे की ऐकित्यात पोथी, ओवित्यात वाती, सांभाळत्यात शेंबड्या नातीन, यायला काय कळन व ढेकळ माती. नाही सांगा ना तुम्ही मला, काय कळन, नाही काय कळन सांगा बरं. हा आणि निस्त्या पोथी महाराज म्हणा, तुम्ही म्हणा. अहो पण काहीतरी बोध. कीर्तन या शब्दाचा अर्थ काय, कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणले हे फार महत्वाचं आहे बघा. काय म्हणाले तर काय सांगू आता, संताची उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलण्याने हित उपदेश होतो आणि सहज बोलण्याने महाराज हित होतं. सहज बोलतात संत, परंतु आपलं हित करून जातात. उदाहरण द्यायचं झालं तर महाराज, हो उदाहरण कुणाचं द्यावं, महाराज सहज मस्तकावर हात ठेवला, हो त्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबरायांना सच्चिदानंद बाबांच्या हो मस्तकावर, आणि काय झालं महाराज, सहज बोलले उठा, सच्चिदानंद बाबा उठा म्हणाले, महाराज सच्चिदानंद बाबा उठले. आणि एवढंच नव्हे, त्यांचं हित केलं महाराज. काय हित केलं, ज्ञानेश्वरी लिहून घेतली. शके 12 शते 12 उत्तरे तोय टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा धरे लेखकू झाला. अहो माझ्या ज्ञानोबरायांना जिवंत केलं, आणि जिवंत करून हित केलं. काय केलं तर ज्ञानेश्वरीचं लेखक केला विठाला. आणि करोने सायास शिकविती. आओ निस्त सहज बोलण्याने हित उपदेशाने नाही कळालं तर समजावून सांगतात. कसं सांगतात, समजावून, समजावून सांगतात. हो कसं समजावून सांगतात, हो आता उदाहरण द्यायचं झालं तर, ज्या प्रकारे लहान बाळ असतं आणि ते बाळ जसं 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 मोठं व्हायला लागलं तसं त्याची आई काय करते, त्याला चालायला शिकवते. ते पडायला लागलं की त्याला उचलून धरते आणि थोडं थोडं चालायला शिकवते. असं करता करता ते बालवाडीत जाते, पहिलीला जाते. मग तिची आई त्याला काय करते, किंवा वडील त्याला ती पाठी घेऊन देतात, पाठी आणि लेखन. आणि ती पाठी आणि लेखन घेऊन दिल्यानंतर ते पोरग त्याच्यावर 1 2 लिहित नाही, आई लिहित नाही, ते निस्तं वडी तरी एका गोल 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 ती सगळी ती पाठी भरून टाकते. कशामुळं, ते कसं आहे अज्ञानी, ते कसं आहे कनिष्ठ आहे, आणि तो विषय नाही माझा. परंतु मग ती आई काय करते, तिच्या त्या साडीच्या पदराने ते सगळं पुसते, आणि मग पुसल्यानंतर त्याच्या असं हाताला धरते. बघा हाय ना तुम्हाला माहिती सर्वांना. मग त्या हाताला धरलं, असं असं कडबाळा असं, आणि मग त्याला ती काय करते, अशी शिकवते. त्याला काय म्हणतात, पंचहाती धरली पाठी, अरे भकाते साठी, पंचहाती धरली पाठी, पंचहाती धरली पाठी, पंचहाती धरली पाठी, अरे भकाते साठी पंचहाती धरली पाठी, पंचहाती धरली पाठी, पंचहाती धरली अरे भकाते साठी, अरे भकाते साठी पंचहाती धरली पाठी, पंचहाती धरली पाठी, पंचहाती धरली पाठी, अरे भकाते साठी, अरे भकाते साठी पंचहाती धरली पाठी, पंचहाती धरली पाठी, पंचहाती धरली पाठी. अर्भकाचे साठी पंथी हाती धरली काठी. महाराज जेव्हा मास्तर शिकवितात ना शाळेमध्ये, तेव्हा असं काठी महाराज त्यांच्या हातात असते, आणि ते काय करतात, ते असं याच्या प्रकारे व्यवस्थित शिकवतात. त्यांना टॅक्ट असती. पहिल्या मास्तर लोकांना टॅक्ट नव्हती. मी जेव्हा शाळेत जायचो ना, पुढं सर लिहिली की मी मागून पळून जायचो. हो तर असू द्या.
तुम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे की सायास करून शिकवतात कोण? संत. हो, एखाद्याला कळत नसेल, अरे बाबा असं नाही असं, ज्या प्रकारे आई त्या बाळाला शिकवते, तुम्हाला आता उदाहरण दिलं मी, त्या प्रकारे संत काय करतात? सायास करून शिकवतात. तुका म्हणे वत्स धेनू वेची चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. वत्स, वत्स म्हणजे काय सांगा बरं पोरांनो, तुम्ही शाळेत जाताना वत्स म्हणजे काय? मराठी शब्द आहे, संस्कृत नाही, मराठी व्याकरण मधला सुद्धा नाही, मराठी शब्द आहे. सांगा वत्स म्हणजे काय? शेतात जाता का? शेतात हा, वा 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 वा, टाळ्या वाजवा गाड्या पोरासाठी. मुलगी शिकली प्रगती झाली, पण मुलगा शिकला अति प्रगती झाली. हो, तर महाराज बरोबर आहे. वत्स म्हणजे काय? वासरू. आणि धेनू म्हणजे काय? गाय. ज्या प्रकारे तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये खूप गोड सांगितलंय महाराज. हो हो, एक तर मी तुम्हाला सांगेल महाभारतातलं उदाहरण. श्री आपलं अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान परमात्माने निस्तं धनुष्यबाण चालवायचंच नाही शिकवलं महाराज. दोन प्रकारचं ज्ञान दिलं, एक म्हणजे व्यावहारिक ज्ञान सुद्धा आणि दुसरं म्हणजे पारमार्थिक ज्ञान सुद्धा. दोन प्रकारचं ज्ञान दिलं महाराज अर्जुनाला. हो, आणि महाराज तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, ज्या प्रकारे ती गाय, हो गाय महाराज तुम्हाला माहिती आहे, ती गाय जी असते ती वनात जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, बांधाला जाऊ द्या. उदाहरणार्थ आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं तर आपल्या गावात भरपूर ठिकाणी म्हशी म्हणजे गायी आहेत, तर ते शेतात घेऊन जातात, बरोबर आहे ना. उदाहरणार्थ पडकात जरी ती गाय गेली तरी तिचं चित्त कुठं असतं महाराज? तिच्या वासराकडं असतं, बरोबर आहे. जसं त्या गायीचं चित्त वासराकडं असतं, तसं संतांचं चित्त महादोषांकडे असतं. उद्धराया जन महादोषी किंवा जडजीवा, जडजीवांकडे काय असतं महाराज? लक्ष असतं बघा. तर संत कसे आहेत? संत असे आहेत. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना दृष्टांत दिला. वत्स म्हणजे वासरू, धेनू म्हणजे गाय. आणि ती ज्या त्या गायीच्या चित्तामध्ये जसं वासरू असतं तसं महादोषी आणि महादोषींच्या जसं संतांच्या चित्तामध्ये महादोषी असतात, बरोबर आहे. तर महाराज आणि ती गाय त्या वासराचं दोन प्रकारे पोषण करते. दोन प्रकारे. एक म्हणजे ती गाय घरी आली की एक म्हणजे त्याला जिभीनं चाटते आणि दुसरं म्हणजे काय तर त्याला दूध देते. असं दोन प्रकारे त्याचं पोषण करते. तसं संत आपल्याला दोन प्रकारचं ज्ञान देतात. कोणतं? एक म्हणजे पारमार्थिक ज्ञान सुद्धा. झोपा यायला नाही तुम्हाला? झोपू नका का? डोक्यावरून चाललंय? नाही, सरळ सोपं सांगतो, नका टेन्शन घेऊ. कसं आहे महाराज? दोन प्रकारचं ज्ञान देतात. कोणतं? एक म्हणजे पारमार्थिक ज्ञान सुद्धा आणि दुसरं म्हणजे व्यावहारिक ज्ञान सुद्धा. तुकोबारांच्या प्रमाणे जोडून या धन वारी उदास विचारे वेच कोणी, उदास विचारे वेच कोणी, उदास विचारे वेच कोणी, उदास विचारे वेच कोणी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच कोणी, उदास विचारे वेच कोणी, उदास विचारे वेच कोणी, उदास विचारे वेच काय प्रमाण होतं? जोडून या धन जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तर महाराज तुकोबारांनी काय केले महाराज? व्यवहार सुद्धा तुकोबारांच्या गाथ्यामध्ये सांगितलेला आहे. आणि परमार्थ तर महाराज सगळं गाथ्यामध्ये आहेच. ज्ञानेश्वरीमध्ये वा 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 नंबर 1. हा चला असू द्या.
तर महाराज अशा प्रकारे दोन प्रकारे संत सुद्धा आपलं काय करतात, पोषण करतात, ज्ञान देतात. दोन प्रकारचं ज्ञान. कोणतं ज्ञान? दोन प्रकारचं ज्ञान देतात. म्हणजे कोणतं? तर तुम्हाला मी आता सांगितलं, व्यावहारिक ज्ञान सुद्धा आणि पारमार्थिक ज्ञान सुद्धा. तर चला आपल्याला याच्यावर आता विश्लेषण करायचे. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. अभंगाचा तशी सरळ भावार्थ झालाय. आता इथून पुढे 12:15 वाजेपर्यंत चालणार आहे. हो, कोणी उठायचं नाही बरं का. मस्त चिंतन आहे गोड याच्यावर. तर महाराज त्या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, संत कसे आहेत? संत कृपाळू आहेत, संत उदारू आहेत, संत कृपा करतात, संत उपकार करतात आणि संत समजावून सांगतात. तर बघा, संत ही पदवी जगात फार मोठी आहे. संसारिक जनापेक्षा साधक श्रेष्ठ, साधकांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ आणि सिद्धांपेक्षा संत श्रेष्ठ. हो, भक्तापेक्षा वैष्णव श्रेष्ठ, वैष्णवांपेक्षा संत श्रेष्ठ, संतांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. हो, आणि मला असं वाटतंय भक्त, वैष्णव आणि संत यांचा क्रम असा लावता येईल, श्रेष्ठ, श्रेष्ठतर आणि श्रेष्ठतम. विठ्ठला आपल्याला फक्त आता पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामधला विचार करायचा आहे. फक्त पूर्वार्ध म्हणजे काय? फक्त काय सांगू आता संताचे उपकार, याचाच आपल्याला आधी विचार करायचा. बघा, संत मी तुम्हाला आता सांगितलं, संत कसे आहेत? श्रेष्ठ, श्रेष्ठतर आणि श्रेष्ठतम. बघा, संत अधिक संत कुणाला म्हणतात? सन्मार्गवर्ती न संतो तदरूपे न विद्या विनये हृदये सएव इति वर्तत संत. शंकराचार्यांनी गोड वर्णन केलेले. बघा, शंकराचार्य म्हणतात, सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले त्यांना संत म्हणतात. आणि जगत उद्धारा करता ज्यांनी अवतार घेतलाय त्यांना संत म्हणतात. हो, दुसऱ्या एका श्लोकामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. हो, शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हित चरत तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनन हेतू नान्यान पित्तारयंत. शंकराचार्य काय म्हणाले? शांतता व महानता ज्यांच्यामध्ये निरंतर वास करते, लोक हिता करता विचरण करतात, जिकडे जातील तिकडे संत जिकडे जातील तिकडे वसंत ऋतूसारखं वातावरण निर्मितात, त्यांचा स्वतःचा भवसागर संपलेला आहे व काही हेतू न ठेवता सर्वांनाच भवसागरातून पार करतात, त्यांना संत म्हणतात. विठ्ठला कुणाला संत म्हणतात? हो, संतांकडून स्वार्थ नाही महाराज. संतांना स्वार्थी आपण लोक स्वार्थी. हो, आपण लोक कसे स्वार्थी? एखाद्या वेळेस महाराज, हो, अशी गावात एखादी जर लॉटरी जर लागली बरं का, आणि लॉटरीमध्ये 2च तिकीट असले आणि त्या 2 तिकिटामधले एका तिकिटाला ₹1,00,000 आहेत बरं का अंकुश मामा, ₹1,00,000 आणि ₹1,00,000 आणि एका तिकिटामध्ये ₹0 आहेत. बघा किती स्वार्थी असतो तो माणूस. तो बरोबर तुम्हाला सांगतो, एक तिकीट उचलून त्याच्या मनात असं ₹1,00,000 निघाव, ₹1,00,000 निघाव, पण म्हणजे स्वार्थ किती. आणि एक सांगतो महाराज तुम्हाला, जो निष्कामपणे जीवन जगतो, जो निस्वार्थी जीवन जगतो, तोच पुढे जातो. वा, भाग्य समजतो
असे गुणीजन दिग्गज मंडळी माझ्या कीर्तनात मला साथ करायला आहेत. कारण महाराज अभ्यासात लागतो कीर्तनामध्ये प्रमाण देण्याकरता. असं काही बी जमतंय का? समज उदाहरणार्थ पांडुरंगाचं घेतलं उदाहरण, उठा पांडुरंग, तसं कसं? असं नाही महाराज, त्याचं प्रमाण असं जुटलं पाहिजे, प्रमाण जुटलं. आता नारायण बाप्पा म्हणजे जुनेत बरं का, मी सुद्धा लहान असताना म्हणजे काकडा वगैरे करताना ते सुंदर म्हणतात. आणि महाराज हा नाठातला अभंग, बरोबर, नाठातला वासुदेवातलं प्रमाण आहे महाराज. बघा मला सुद्धा माहित नाही, त्याला माहिती वासुदेवातलं प्रमाण आहे. कोणतं आहे महाराज? काय प्रमाण आहे? विषय जय नाही अपपार. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाची, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी महाराज हा वासुदेवातला अभंग आहे. संत कसे येतं? हो, काही हेतू नाही ठेवीत महाराज, कुणा कुणा अपेक्षा ठेवीत नाहीत. आमचे गुरुवर्य बुवा म्हणत असतात, हो अरे निस्वार्थीपणाने जीवन जगा. हो, जेवढे महाराज आतरून येणं तेवढेच पाय पसरावे. अपेक्षा वाढल्यात महाराज लोकांच्या. अपेक्षा काय अपेक्षा? अहो महाराज टू व्हीलर गाडी आली की फोर व्हीलर कवा येईल ही अपेक्षा आहे, आशा आहे. महाराजांनी गोड प्रमाण दिलं मग वशी, सर्व सुखाची आशा जन्म गेला. अरे तुहा आचा बी असाच होता, तुहा पंजा बी असाच होता, तुहा बाप बी तू बी असाच आहे. तू बरंच एक प्रमाणे आजा मेला पंजा मेला बापाच लागला. 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 देख जरा तू बंधू कोई नाही चढाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत 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 चाले तर काही देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. याच्यावनीच झाले ना तू, याच्यावनीच झाले पोर महाराज. सरे सायको. चला असू द्या, सांगायचा आपला मुद्दा काय चालला होता. आशेपायी लोक जगतात महाराज, आशा नसली पाहिजे. हा तर संत कसे निस्वार्थ महाराज, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ ठेवीत नाहीत. एका ठिकाणी तर ज्ञानोबारांनी इतकं गोड वर्णन केलंय. संत कसे आहेत माहितीये का? संत म्हणजे दगडातील परीस, रसातील अमृत आणि तसेच माणसातील देव. फक्त त्यांचे इंद्रिय सुखाचे कोंब. फक्त ते काय दिसतात? लौकिक दृष्ट्या माणूस दिसतात. बाबाला अभ्यासू दिसायले नाही. नाही हाय भागवताचार्य असं का? बरोबर. हा, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. माणूस परभांब लौकिक जाण किंवा लौकिक भाग. महाराज संत दगडातील परीस, रसातील अमृत, तसेच फक्त ते लौकिक दृष्ट्या काय दिसतात महाराज? माणूस दिसतात. हो, नोहे नदी नोहे गंगा पाषाण समजू नये लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. हे भरपूर प्रमाणात महाराज त्याच्यावर. संत कसे आहेत? तर संत असे आहेत महाराज. आणि संत जेवढी कृपा करतात तेवढी कृपा कोणी करत नाही महाराज. अहो माझ्या संत एकनाथ महाराजांना गावोबावर किती मोठी कृपा केली महाराज. अहो गावासारखी कृपा कुणावरच केली नाही. हो, ज्या गाव महाराज आपला एखादा जर कोणी गावातला असताना तो निस्ता खाल्ला प्याला असताना झोपला असता तर महाराज फक्त एकनाथ महाराजांनी जेव्हा उदाहरण सांगायचं झालं तर महाराज एकनाथ महाराजांच्या घरी एक दासी कामाला यायची. दासी महाराज, आणि ती दासी जी आहे तिच्याकडे म्हणजे स्वयंपाक करायचं काम होतं. आणि ते स्वयंपाक केला नैवेद्य महाराज, पुरणपोळीचा नैवेद्य देवाला ठेवला. देवाला ठेवल्यानंतर त्या दासीचा मुलगा तो म्हणायला लागला, आई मला ती पुरणपोळी खायची. तो हट्ट करायला लागला. आणि महाराज लहान मुलं हट्टी असतात काही काही, ज्यांना
कळत नाही, त्यांची कनिष्ठ बुद्धी आहे. तर महाराज तो मुलगा त्या ठिकाणी म्हणायला लागला, आई मला एका ती नाथरायांनी पाहिलं. तर नाथराय म्हणले खाऊ दे नैवेद्य त्याला. म्हणले का? अहो म्हणले देवच याच्यात आहे, देवातन याच्यात काय एवढं मोठं आहे म्हणले. कोण म्हणले? एकनाथ महाराज. तर त्या ठिकाणी तो नैवेद्य खाल्ला महाराज. नैवेद्य खाल्ल्यानंतर मग ते गावबा महाराज काय म्हणाले बाबा मला रोज असं तुम्ही पुरणपोळी देणार का? ते म्हणले हो देतो, पण म्हणले मी जे काम सांगत ते तुला करावं लागेल. म्हणले चालते. मग दररोज काय काम होतं? स्वयंपाक झाला, गावबा इकडे पुरणपोळी काय, गावबा जाऊन झोप. फक्त महाराज असे कितीतरी वर्ष गावबा नुसतं खाल्लं, नुसतं झोपायचं काम महाराज. गावबाला खाणे पिणे का सोने का बस. पण महाराज अर्ध भावार्थ रामायण लिहिलं. किती? अर्ध भावार्थ रामायण. फक्त काय? कृपा आणि संग कृपा केली संत जनी, कृपा केली संत जनी, माझी अलंकारी दिवाणी, नावी कीर्तनी, चरणी लोळतसे. कृपा केली संत जनी, कृपा केली संत जनी, चरणी लोळतसे. कृपा केली संत जनी, कृपा केली संत जनी. संत कशी कृपा करतात महाराज. मी तुम्हाला मगाशी श्लोक देऊन गेलो. शांता महांतो निवसंती संतो. अहो संत कसे आहेत? संत शांत आहेत महाराज. हो आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं ना, आपण सामान्य माणसं शांत नाहीत महाराज. नाव शांताबाईन भांडणं केल्याशिवाय करमत नाही. काय नाव शांताबाई आणि भांडण केल्याशिवाय करमत नाही. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. काय अशी नाव आहेत महाराज. काही आता जाऊ दे, ते बोलत नाही, जाऊ दे असू दे. पण विठाला नावात तेज असलं पाहिजे. हो नावात स्वरूपातच तेज असलं पाहिजे महाराज. हो नाव कसं पाहिजे? असं सुंदर असावं नाव. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. काय नाव आहे महाराज? ज्ञानराज. किती तेजस्वी नावे. हो असे चांगले नाव असावे महाराज. नाही तर काहीची नाव म्हणजे लयच नंबर 1. कळसुराम पाहिलं तर कधीच दर्शन घेत नाही. आणि कळसुराम काही नावं ठेवतात महाराज. हो आणि सांगायचा मुद्दा आहे की महाराज आपल्यामध्ये शांतता नाही. शांतता कुणामध्ये? फक्त संतांमध्ये. महाराज संत एकनाथ महाराजांसारखी शांतता परत होणे नाही. हो आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये त्यांच्यात हो महाराज त्यांच्यासारखे संत एकनाथ महाराजांसारखं म्हणलं तरी काही अडचण नाही. आमच्या आळंदीचं भूषण महाराज, वारकरी संप्रदायिकचं भूषण म्हणजेच गुरुवर्य प्रातस्मरणी. हो परमपूज्य गुरुवर्य आणि जोग महाराज संस्थेचे सगळ्यात म्हणजे आता वयस्कर असणारे महाराज अध्यापक म्हणले तर आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुळे. शांतीब्रह्म शांतीच लागते महाराज अंगामध्ये. संत कसे शांत आहेत महाराज. आपल्याला एखाद्याला म्हणलं ना, एखाद्याला साधं महाराज पोरापोराच भांडण तुला दाखवतोच, तो डायरेक्ट एक ठोका टाक दाखवतो म्हणलं कीच म्हणजे शांतता नाही महाराज. आपल्यामध्ये नाही शांतता. शांत फक्त संतच. उपकार कसे करतात? आता उपकाराचे सुद्धा दोन प्रकार आहेत. मी माझ्या मतानं 2 प्रकार सांगतो. उपकाराचे भरपूर प्रकार आहेत, परंतु उपकारावर अपकार कसे करायचे मी तुम्हाला सांगतो. आता सरळ सोपा अर्थ आहे बघा. संत हे सर्वांवरच उपकार करतात. मग अशी प्रमाण देऊन गेलो. संत हे सर्वांवर उपकार करतात, सगळ्यावरच. मग आता संत सर्वांवर उपकार करतात मानल्यावर संताचं एवढं विशेषात विशेष काय आहे? तर फक्त उपकारच करतात. परंतु उपकारावर अपकार कसे करायचे तुम्हाला मी उदाहरण सांगतो. आता ह्या महिला मंडळ मस्त मालिका पाहतात. ह्या मालिकामध्ये येणं पाहिला असन.
कारण महिला मंडळासारख्या मालिकाच पाहत नाहीत. काय महाराज ती कुठं लईच आता आई कुठे काय करते, तुम्ही कुठं काय करता, आईचं जाऊ द्या. काय महाराज मालिका निघाल्यात आता नंबर 1. बास 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 ते उठतच नाहीत महाराज जाग्यावरून. हो एखाद्या वेळेस आता शहरामध्ये तर इतकी वाईट परिस्थिती महाराज, मालिका पाहत असले ना तेवढा मला चहा आणता का, अरे तेवढा मी चहा बनवून ठेवला आहे, तेवढा मला चहा घेऊन येता का. म्हणजे किती महाराज वाईट परिस्थिती इकडं मालिका. अहो पती हा कोण आहे, पती हा परमेश्वराचा अवतार आहे. हो पतीची सेवा केली पाहिजे, ते पतीलाच काम सांगतात महाराज. चला असू द्या, माझा मुद्दा हा चालला होता की संत कसे आहेत महाराज, निस्वार्थी आहेत. संत कसे आहेत, त्या ठिकाणी संत शांत आहेत. आणि महाराज हो त्या ठिकाणी मला सांगायचं काय होतं, भस्मासुराचं उदाहरण मी घेणार होतो. मला आता सहज आठवलं, ज्ञानोबांची ओवी सुद्धा आहे याच्यावर. जे तेची कृपालाही जे वरू, ते तेची मनी मे व्यभिचारू, तरी का सुरू अर्जुन मनी. किती गोड वर्णन केलं ज्ञानोबांनी. जे तेची कृपालाही जे वरू, ते थेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. अहो महाराज आमच्या ज्ञानोबांसारखं तेजस्वी स्वरूप आणि तेजस्वी बुद्धी कुणाची नाही महाराज. बघा आमच्या ज्ञानोबांना काय लिहून ठेवलंय. अहो आजकालचे हे लई शिकलेले येडे आहेत ना, त्याला माझ्यासमोर आणा महाराज. मी तुम्हाला प्रमाणासहित तुम्हाला मी सांगतो संत कोण होते. अहो मला सांगा, ज्या अर्थी एक जण मला म्हणाला जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला नाहीत गेले. महाराज पुरावेत, उगाच जगद्गुरु तुकाराम नाही महाराज नाही म्हणाले. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. हे अभंग काय माणसाने लिहिलेत का? जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. आमच्या ज्ञानोबांनी समाधी घेतली. समाधी प्रकरण यांनी वाचलंच नाही. ज्ञानेश्वरी काय यांना कळलंच नाही. आपल्या भारतातले लय जे येडे शिकलेत, मी येडेच म्हणतो त्याला, कशामुळं ते शिकलेत पण सगळे वाया गेले. कशामुळं, जे लय शिकलेत ना त्याला ज्ञान नसतं. आपल्या गावाकडे लोक बघा आले, कोणी पाहुणे येऊ द्या महाराज, कोणता महाराज या, महाराज जाऊ द्या, महाराजाचं जाऊ द्या, पण कोणी पाहुणा आला या जावाई बापू चहा घ्या, ते तसं नाही. या चहा घ्या, अरे भाषा आणि काही पता नाही महाराज. जेवढे शिकले तेवढे मुकले. हो महाराज सांगायचा मुद्दा काय तर भस्मासुरू अर्जुन म्हणे. मला हा विषय सांगायचा होता की ज्ञानेश्वरीमध्ये हो लोक काय म्हणतात, जे लय शिकलेत ना ते म्हणतात विजेचा शोध ब्रिटिशांनी लावलाय. मी तुम्हाला ओवी सहित सांगतो, विजेचा शोध माझ्या माऊली ज्ञानोबांनी लावलाय महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. हो विजेचा शोध काय असावं, ब्रिटिशांनी लावायला ते काय देव होते काय. अहो विजेचा शोध लावण्याकरता सुद्धा संतच व्हावं लागतं, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. ज्ञानोबांनी महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. हो विजेचा शोध कोणी लावलाय, ज्ञानोबांनी लावलाय. हे लक्षातच येत नाही महाराज. अहो ज्ञानोबांनी, मी काय हे सांगतोय तुम्हाला तर लक्षात आलं पाहिजे, विजेचा शोध हा ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये लावलाय. आणि एवढंच नव्हे तर ज्ञानोबांनी महाभारतात काय घडलं हे इथं सांगितले महाराज ओवीमध्ये. ज्ञानोबा महाभारतामध्ये होते का बाप्पा, ज्ञानोबा महाभारतामध्ये होते का? ज्ञानोबा नव्हते. आणि महाराज मी तुम्हाला मागाशीच सांगून गेलो, संत ही कसे असतात, शांत असतात. परंतु महाराज संतांसारखं ज्ञान कुणाकडे नसतं. ज्ञान देव देवांचा शिरोमणी,
साधकाचा माय बाप दर्शने हरिताप. बड वर्णन केलं बरं का आमच्या ज्ञानोबाऱ्यांचं. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा शिरोमणी साधकाचा माय बाप दरुशनी हरिताप. साधकाचा माय बाप दरुशनी हरिताप. साधकाचा माय बाप दरुशनी हरिताप. महाराज साधकाचे मायबाप आमचे ज्ञानोबा आहे. अहो काय वर्णन करावं ज्ञानोबारायांचं. ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञानदेव तुम्हायसे. माझे ज्ञानोबा महाराज ज्या ज्ञानोबारायांना शिवल्यानंतर लोक म्हणत होते पाप झाला आंघोळ करायची, आज त्या ज्ञानोबारांना शिवण्याकरता गर्दी आहे महाराज. संत शांत, संत त्रास सहन करून घेतात, परंतु महाराज संतांना त्रास जरी दिला ना तरी संत उद्धार करतात. हो माझ्या ज्ञानोबारांना विसोबा खेचरांनी त्रास दिला तरी महाराज आमच्या ज्ञानोबारांनी विसोबा खेचराला कोणाचं गुरु केलं? नामदेव महाराजांचं. विठोबा खेचर. हो अशी तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. मी सगळ्या गल्लीनं जातो बरोबर त्याच चौकात येतो. हा तर महाराज तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. याला म्हणतात उपकार्यावर अपकार करणे. बघा सांगतो मी तुम्हाला उपकार्यावर कशी अपकार करायची. काय झालं हो आता हे मालिकेतला प्रसंग आहे, मस्त आहे का बरं का? झोपायले झोपू नका बरं का. आणि महाराज असं आता तुम्हाला सगळ्यात भोळं दैवत म्हणजे कोणतं आहे महाराज? महादेव. आणि असे शिवशंकर भगवान परमात्मा मस्त तपश्चर्या करीत बसले होते. तपश्चर्या म्हणजे आपलं देवाचं नाम, दुसरं काय आमचं ते डमरू वगैरे वाजवणं त्यांच्या ते मस्तीत. आणि महाराज ते आनंद घेत असताना भस्मासुर नावाचा काय होता राक्षस दैत्य होता. आणि त्याच्याकडे काय काम होतं? त्याच्याकडे फक्त एवढंच काम होतं, चिताभस्म. चिताभस्म म्हणजे माहिती का तुम्हाला? चिताभस्म मध्ये लक्षात आलं तुमच्या? चिताभस्म आणायचं काम कोणाकडं? भस्मासुराकडं महाराज. आणि ते दररोज चिताभस्म आणायचं देवाला, ते लागायचं चिताभस्म. मग असं चिताभस्म रोज 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 आणायचा. आता महाराज आपल्या इकडं म्हणतात कळीचा नारद एखाद्या पोराला, तसा प्रकार. आणि नारद मुनींची त्यांना भेट झाली. मग नारद हा प्रसंग ध्यान देऊन आहे का बरं का. आणि मग नारद मुनींची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी नारद मुनी काय म्हणाले त्या भस्मासुराला? काय म्हणली तू काम हे काय तुला वापायले? दररोज म्हणले आपलं ते जायचं आणि ते शोधायचं कुठं गेलंय माणूस आणि तिथून ते चिताभस्म आणायचा. काय म्हणली एवढं म्हणले महादेवाचं बघतो तू आणि असं काम करतो बाबा. ते भस्मासूर म्हणजे काय राक्षस, त्याला काय कळत? येड्या म्हणजे वृत्ती त्यांची चांगली नसते, त्यांची बुद्धी म्हणजे फास्ट नसतात, ते हुशार नसतात. त्याला काय कळते महाराज हाण्यान मार्या, दुसरं काय. तर महाराज मग ते म्हणाला हो राव खरं आहे तुमचं. मग तेव्हा नारद मुनी म्हणाले अरे येड्या तू काय कर शंकराकडे जाय आणि शंकराला एक वर घे मागून. म्हणले काय वर मागू? म्हणले काय नाही, ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो डायरेक्ट भस्म होईल. आणि महाराज असं मग ते गेला. आता हे भोळ देव शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. आणि महाराज मग ते देव म्हणाले ततास तू. देव काय म्हणाले? ततास तू म्हणाले. मग येऊ काय करायचा? असं मागं लागायचं कोणाच्या बिन डोक्यावर हात ठेवायचा, लगेच भस्म लगेच त्याची असं गोळा करायचं की लगेच न्यायचं देवाला नेऊन द्यायचं. त्याच्याकडे काय म्हणजे कोणी दिसलं त्याच्या हातात डोक्यावर हात ठेवायचा, ती लगेच भस्म लगेच ते भस्म न्यायचा. महाराज असं करता करता परत एक दिवशी नारद मुनीची भेट झाली. नारद मुनी म्हणजे नादच करायचं नाही महाराज. नारद मुनी म्हणाले काय काम बाबा तू काय करतो रोजच याच्या डोक्यावर हात टुई त्याच्या डोक्यावर हात टुई कोणाच्या मागं पळवतो? म्हणले एक काम कर, ज्याचं हे काम करतो ना ज्याच्यासाठी भस्म नेतो त्याच्या डोक्यावर हात टुई. बघा आता हे
म्हणजे त्याच्यावर काय करायचे होते, अपकार करायचे होते महाराज. आणि मग ते गेला ना देवाला, म्हणला देवा, म्हणलं अशी इकडे या बरं. त्या असं डोक्यावर हात ठेवायला गेला महाराज देवाचे. देव पळाले ना, देव पुढी पळायले, देव मागं पळायला, देव पुढी पळायले, ते मागं पळायलाय. काय सांगा महाराज, लयच असं वैकुंठात कैलासामध्ये लगे असं वातावरण झालं. बाबा बाबा बाबा, भगवान शंकर त्रिशूळ घेऊन डमरू वाजित पळायला लागलेत. आणि माग ह्यो भस्मारू, थांबा देवा, देवा थांबा. आणि महाराज असं करता करता काय झालं, देव गेले विष्णूकडं. आणि विष्णूंच्या 24 अवतारापैकी एक अवतार मोहिनीचा आहे, लक्षात घ्या. आणि त्या मोहिनी अवतारामध्ये काय झालं, तेव्हा मग शंकर भगवान परमात्माने सगळं सांगितलं विष्णूंना. मग विष्णूला सांगितल्यानंतर विष्णूनं काय केलं, त्या मोहिनीचं रूप धारण केलं बरं का, लक्ष द्या. आणि ते मोहिनीचं रूप धारण केल्यानंतर मग काय झालं, ते मोहिनीचं रूप धारण केलं. आणि काय ते मोहिनी म्हणजे काय बाबा, देव, अहो महाराज देव असाच इतका सुंदर आहे, रूप धारण केल्यावर किती सुंदर असेल. हो, कितीतरी प्रमाण. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशेषी कळा लोपली. या दररोज काकड्यात म्हणतात ना आपण, महिला मंडळ सुद्धा भारी काकडा घेतात. हो, तर सांगायचा मुद्दा काय. आणि मग ते शांत बजा रे. आणि मग महाराज असं करता करता ते काय झालं बरं का, इकडे बघा सगळ्यांनी. आणि ते असं मोहिनीचं रूप धारण केलं. काय ते तेजस्वी दिसायला लागले देव मोहिनीच्या अवतारामध्ये. आणि मग ते भस्मासुराला देव विष्णू म्हणाले, मी तुला वरीन, पण मी जसं करीन तसं तुला करावं लागल. म्हणजे मी जसं नाचन तसं नाचावं लागन. ते नाचाले ना महाराज, देव नाचायला लागली. असं याच्यावर हात ठेवला, आधी याच्यावर ठेवला, मग याच्यावर ठेवला. आणि असा असा असं करता करता असा ठेवला. जसा असा ठेवला तसा तो जागेवर बसला. म्हणजे काय झालं, त्याच्यावर उपकार केले. उपकार केले का नाही, त्याचे कष्ट दूर केले. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत सांगतो मी तुम्हाला. त्याच्यावर काय केले, उपकार केले, बरोबर आहे. परंतु त्यानं काय केलं, त्याच ज्याने उपकार केले त्याच्यावरच अपकार करायला निघाले. म्हणजे त्याच्यावरच ते करायला निघाला. म्हणून मग काय केलं, तर देवाने त्याच्यावर अपकार केले. याला काय म्हणतात, ज्याच्यावर उपकार केले त्याच्यावर अपकार कसे करायचे, हा वर्ग आहे. आणि संतांचा वर्ग कसा आहे, तर संत काय करतात, फक्त उपकार करतात. कुणीही येऊ द्या, हुशार येऊ द्या, येडा येऊ द्या, ज्ञानी येऊ द्या, अज्ञानी येऊ द्या, सर्वांवर उपकार करतात, ते म्हणजे संत. आता हा झाला पहिल्या चरणाचा पूर्वार्धामधला अर्थ. आता तुम्हाला मी सांगतो, तरी पण मी संतांचे उपकार अजून तुम्हाला सांगितले नाही. संतांचे भरपूर असे उपकार आहेत, सांगायला गेलं तर ते पुरणार नाही. कारण संतांचे उपकार म्हणजे शब्दामध्ये नाही सांगू शकत महाराज माणूस. कितीतरी जन्म, हो कितीतरी जन्म महाराज गेले तरी सांगू शकत नाही संतांचे एवढे उपकार आहेत. तर मज निरंतर जागविती, मला काय करतात, निरंतर अशा प्रकारचं जाग करतात. उठा जागे वारे आता, ठेवा माता सुखवा व्यथा जन्माच्या. काय म्हणले जगद्गुरु तुकाराम महाराज, म्हणले काय करा तुम्ही, तर महाराज पायी माथा तुम्ही काय करा, अहो उद्धार करून घ्यावं जीवनाचा. उठा जागे व्हारे आता, जाग होऊन काय करा, स्मरण पंढरीनाथाचं स्मरण करा. आजकाल महाराज इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे, कोणी देवाचं स्मरण करीत नाही. सप्ताह चालू असला तर महाराज काही काही जणी मस्त जेवण करतात सप्त्यामध्ये आणि गेल्यानंतर अवघड झालंय महाराज. गाथा
अहो गाथा पारायण आपल्या गावामध्ये एवढं असं सुंदर प्रकारचं गाथा पारायण, हरिभक्त पारायण, महादेव महाराज इळतकर गाथा मूर्ती, अहो अशा महात्म्यांचं या ठिकाणी महाराज सुंदर किती गोड म्हणतात. त्यांच्या चाली खूप गोड आहेत महाराज, वारकरी चाली. आणि अशा चालीमध्ये ते भजन करतात. जवळपास नाही नाही म्हणलं तर सगळ्या पूर्ण गावाने इथं गाथा घेऊन हजर पाहिजे महाराज. हो अहो ज्या गाथ्यामध्ये पूर्ण सारे तोच गाथा हे लोक वाचित नाहीत. आणि जे लोक गाथा वाचित नाहीत, आता जाऊ द्या पुढचं बोलत नाही मी. हो तर महाराज गाथ्या स्मरण करा पंढरीनाथा, पंढरीनाथाचं स्मरण करा तर तुमच्या जीवनाचं काय होईल, उद्धार होईल. पंढरीनाथाचं स्मरण करा. आणि महाराज त्या ठिकाणी आपल्याकडे आता 15 मिनिटं राहिलेत बघा. मी म्हणलो होतो तुम्हाला मला वेळच पुरत नाही. आता एकच पहिलंच चरण सुटलं, आता त्याला काय करावं बरं. पहिलंच चरण सुटले, ती बी सुटलं नाही अजून. मज निरंतर जागवी ती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हो तुकोबारांनी तिथं सुद्धा सांगितलं महाराज, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हा सुंदर वर्णने महाराज काकडे मधले येते सगळे. काय करतात महाराज, तर त्या ठिकाणी जाग करतात. जाग करणारे संतच हो स्वैता कारणे संगती संगती साधूची, भक्ती हरीची. संगती सुद्धा महाराज चांगल्याची पाहिजे. दुर्जनाची संगती केली तर दुर्जनच माणूस, चांगल्याची संगती केली तर चांगलाच. आमचे गुरुवरे बुवा म्हणत असतात, अरे जीवनामध्ये आनंदाचा क्षण, आनंदाचा क्षण, अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधीच वाया जाऊ देऊ नये. जीवनामध्ये आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण हा कधीच वाया जाऊ द्यायचा नाही, कारण याच्यामध्येच आपली प्रगती महाराज. हो उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. एवढंच नव्हे, तुकोबार एका ठिकाणी म्हणाले, आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा स्वहिताचा घोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या. अहो श्रीहरीचं ध्यान करा. अहो आयुष्य महाराज काळ आयुष्य खायला लागलाय आपलं, आपल्याला काहीच कळना. अहो उद्धार करायचा असेल जीवनाचा तर महाराज क्षणोक्षणी नामस्मरा. काही काही जण म्हणतात महाराज उठणंच होत नाही ना, कवा मंदिरात जावा. तुकोबारांनी सोपं करून दिलं ना, ठाईचा बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ व्हावा. हो नाही महाराज सगळं सोपं करून दिलंय संतांनी, पण आपल्यालाच करू वाटत नाही. हा आपला दोष आहे महाराज. विठाला संतांचे उपकार इतके मोठे आहेत आणि ते उपकार मोठे असून संत निरंतर जाग करतात. हा हो महाराज हे काय करतात, निरंतर जाग करतात. निरंतर प्रकारचं मी तुम्हाला प्रमाण दिलं, उठा जागे वारे आता, आणि निरंतर जाग करतात. हेच त्यांचे सर्वात मोठे उपकार आहेत. आणि उपकार आणि निरंतर जाग करणं यामध्ये काहीच फरक नाही महाराज, कारण उपकार करतात कोणते, निरंतर जाग करतात. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, माझा
संताचे उपकार मज निरंतर जागविती. निरंतर अशा प्रकारच्या जागा करतात. आणि सांगण्याचा मुद्दा हाच आहे. तर यांच्या याच्यातून उतराई होता येत नाही महाराज, संतांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. म्हणून तुकोबरा दुसऱ्या चरणात म्हणाले मी माझा काय करतो, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराये. काय देऊ त्यासी व्हावे उत्तराये. काय देऊ त्यासी व्हावे उत्तराये. ठेवी तो हा पायी जीव थोडा जीव थोडा देवी तो हा पायी जीव तो ठेवी तो पायी जीव तोडा. आणि सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. तुम्हाला सांगितलं मी मागवाशीच, ह्याच्यावर सुद्धा भरपूर प्रमाण आहेत. लेकुराचे हित माऊलीचे चित्त. हो महाराज, या अभंगामध्ये हो तिसऱ्या चरणामध्ये कोण जर हित करत असेल आपल्या जीवनामध्ये तर ती म्हणजे आपली आई बरं का मुलांनो. एक वाक्य लक्षात ठेवा, हित हित म्हणजे काय महाराज, सोपं उदाहरण आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये काकड्यातला हा अभंग आहे. हो सुंदर वर्णन केलेलं आहे बघा महाराज. तुम्हाला सांगायचा हाच मुद्दा आहे की आपलं हित कोण करत असतील तर जाणे माऊलीचे चित्त. माऊली म्हणजे काय तर आई. आपलं चित्त कोण जाणते महाराज, आईच जाणते. तर करोनी सायास शिकविती करी काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराय. तो पायी जीव थोडा विठोबा रखुमाई. पुंडली कवरदा हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. गुरुवर्य जयराम महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज. धर्मवीर संभाजी महाराज.
तुकोबाराने सांगितलंय, ज्या प्रकारे गाय त्या वासराला सांभाळते, जसं त्या गायीच्या चित्तामध्ये वासरू असतं, त्या प्रकारे संतांच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी आपण असतो. आपण म्हणजे महादोषी जड जीव, हो त्या ठिकाणी कुणाच्या तर देवाच्या चित्तामध्ये असतो. आणि संत काय करतात, आपल्यावर उपकार करतात. महाराज हो, आता काल काय झालं, काल परवा दिवशी पैठणच्या ठिकाणी कीर्तन होतं. आता काही मुलं लय अवखळीत महाराज, हे मुलं काय शांत बसतात का महाराज. एका ठिकाणी असंच म्हणजे पैठणच्या जवळपास गाव आहे, त्या तिथं गावाला आम्ही कीर्तन करायला गेलो. आमचे अभिनंदन महाराज शास्त्रीजी माझ्यासोबत होते महाराज, आणि महाराज सोबत होते. महाराज कीर्तन झाल्यावर ते पोरगं मला म्हणालं, ते पोरगं महाराज काल कुठं होते. मी उद्या कुठं जाणार आहेत ते. मी म्हणलं त्याला काल गंगेला होतो, आज वाड्याला चाललो. महाराज इतकुलेच पोरं. मी म्हणलं हे वडिलाला माहिती आहे का. म्हणला नाही. आणि महाराज तिकून वडील आले, तिने असं मागं केलं. मी म्हणलं आता काहून मागं करायला. ते म्हणलं याच्यातली अर्धी ती मागते. अशी वाईट परिस्थिती झालेली महाराज. म्हणून तुकोबाराने का अभंगावर महाराज विश्लेषण केलेले, पण तो अभंग सहजासहजी कुणाला सुटत नाही माझ्या मता. म्हणजे आपुली हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाच्या. महाराज हो, त्या ठिकाणी मुलगा सुद्धा म्हणजेच कोणी का असना, पण त्या ठिकाणी बीज कसं पाहिजे महाराज, शुद्ध पाहिजे. शुद्ध बीजा पोटी रसाळ गोमटी. हो, तुम्हाला मी कितीतरी सांगेल महाराज, नाही जमतच नाही. पोरं म्हणजे लय अवखेळ. तुम्हाला मी सांगितलं असतं, परंतु आता वेळ झालाय बघा आपला. तू का म्हणे वत्स धेनु वेजी चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. आणि अशा प्रकारे आपल्याला आपला संत काय करतात, आपला सांभाळ करतात. आणि तसाच आता झालेली कीर्तन सेवा येथेच समर्पित. हो, तर आता सर्वच. आणि खरं म्हणलं तर आता सुरुवातीला कसं आहे, मी मुद्दामून नावं घेत नाही, कारण कशामुळं मग वेळ पुरत नाही. कीर्तनाला वेळ पुरला पाहिजे नाही का. म्हणून तसेच सर्वच गुणीजन मंडळी गायनाचारी आपल्या गावातली, आणि विशेषात विशेष करून आपले नारायण बाप्पा म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व, आणि सतत परमार्थामध्ये पहिल्यापासून आणि परमार्थाची आवड असणारे आमचे नारायण बाप्पा. तसेच आमची अण्णा, माझ्यावर नितांत प्रेम करणारी अण्णांनीच मला खरं म्हणलं तर परमार्थाची वाट दाखवली. कारण अण्णा जेव्हा मी लहान होतो तेव्हा अण्णा मला म्हणजे पेटी वगैरे थोडं जरा सारे गम, मग ते थोडं जरा छंद लागल्यानंतर मला आळंदीला टाकलं. आणि अशा प्रकारे खरं म्हणलं ना, कोणत्याही यशस्वीपणाच्या पाठीमागे कोणाचा हात असतो, तर महाराज कुणाचा ना कोणाचा तरी हात असतो, लक्षात घ्या. हो, तुम्ही कितीही मोठे व्हा, परंतु ज्यांनी तुम्हाला वाट दाखवली ना त्याला कधी विसरू नका महाराज, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे आमचे अण्णांनी म्हणजे मला लहानपणी असं शिकवलं. आणि आता ह्या वारकरी संप्रदायामध्ये, आणि एवढंच नव्हे, चांगल्या संस्थेमध्ये टाकलं. उच्च परमपूज्य गुरु प्रातस्मरणीय जयराम महाराज भोसले म्हणजे एक आळंदीचं वैभव. हो, ज्यांनी महाराज स्वतः मुलांकरता, जे काही कोणी मुलं येतील कुठंही, त्या मुलांकरता स्वतःची जमीन विकून, महाराज कोण कुणाची जमीन विकत नाही. मी आज तुम्हाला सांगतो, स्वतःची जमीन विकून आमच्या जयराम महाराजांना मुलं घडवले महाराज. जो गावाकडून साधक जाईल त्याला आमचे जयराम महाराज आथरुणासहित पांघरुणासहित महाराज, चप्पल असेल, कपडे असतील, स्वतःची जमीन विकली महाराज. हो, असेच 6-7 एकर स्वतःची जमीन विकून मुलं शिकवले. कितीतरी महाराज लोक आमच्या संस्थेमध्ये शिकलेले जुने. आणि अशी मला या संस्थेमध्ये महाराज मी प्रवेश घेतल्यानंतर भरपूर असे ग्रंथाचं पठण, म्हणजेच मी काय दशग्रंथी नाही, परंतु एक सांगण्याचा विषय माझा होता की महाराजांनी सुंदर, आणि ज्या संस्थेमध्ये सुंदर ज्ञान दिल्या जातात. आता मीच म्हणलो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हो महाराज, तिथे पण असेच गुण असतात. आता जे जोग महाराजांच्या संस्थेत शिकलेत त्यांचं कीर्तन म्हणजे समजणं अवघड, आणि जे जयराम महाराजांच्या संस्थेमध्ये शिकलेत त्यांचं कीर्तन समजणं म्हणजे अवघडच. आणि जे उच्च संस्थेमध्ये शिकलेले त्यांचं कीर्तन थोडं समजणं अवघड असतं. आणि आता किती केलं तरी ज्ञानी माणसाची सर आपल्या साधारण अज्ञानाला येत नाही. आणि तसेच आमचे वडील गुरुवर्य
डोळे अहो आणि त्यांनी मला या वारकरी संप्रदायात म्हणजे त्यांचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण केलं असं म्हटलं तरी काही अडचण नाही. म्हणजे त्यांनी स्वप्न त्यांचं पूर्ण केलं असं नाही, ते सुद्धा गायनाचारी आहेत आणि ते पण सुंदर प्रकारचे घनसावंगी तालुक्याचे भूषण आहेत महाराज ते. आणि तसेच आमचे गुरु ठिकाणी असणारे आणि आमच्या गुरु घराण्यामधले जे आमच्या जयराम महाराजांचे शिष्य आहेत असे महाराज किती केलं तरी जे संतांच्या संगतीत राहतात ना ते साधीच असतात. आमचे कृष्णा महाराज आर्दड त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि तसेच आमचे सावंत मामा महाराज मी मगाशीच म्हणलो चित्तामध्ये भजनाची आवड पाहिजे. त्यांना भजनाची आवड नाही, पण एकदा जर भजन सुरू केलं तर देवाला सुद्धा झोपू देत नाही. एंट्रीच नाही महाराज, नो एंट्री, झोपायचंच नाही, चलू द्या भजन असं महाराज त्यांचं भजन. तसेच आमचे सुंदर पकवाज वाजवतात महाराज. किती केलं तरी गावामध्ये कोण व्हायना आता चलू द्या असू द्या मस्त. पण त्या ठिकाणी आमचे महेश महाराज सुंदर पकवाज वादक आहेत. कोष्टे गुरुजीकडे ते सुद्धा पकवाज शिकले. साधे महात्म्याकडे पकवाज नाही शिकले असे आमचे महेश महाराज. आणि आमचे आळंदीचे त्यांचं मला नाव काही ज्ञात नाही, मग भेटले होते शिवाजी महाराज वायाळ, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आणि सपोर्ट करणारे आमचे रमेश महाराज आदुडे. असे रमेश महाराज आदुडे तसेच ते पाठीमागचे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचं नाव मला माहिती बंडू महाराज सावंत पिंपळगावचे पिंपळगावचेच मला हे माहिती पण नाव माहित नाही. बंडू महाराज सावंत बंडू महाराज या ठिकाणी हे सुद्धा उपस्थित आहेत. महाराज मला अजून गावामधल्याची नावं माहीत नाहीत, फक्त घरं माहीत आहेत. एखादा म्हणला ना म्हणजे आता समज उदाहरणार्थ यांच्या घरापाशी जात तर मी जातो, नावच माहीत नाहीत मला महाराज. आता ते अंकुश मामाचं बी कवा तरी नाव माहीत झालं, ते आमचे भाऊ त्यांच्यासोबत राहतात म्हणून, नाही तर त्यांचं सुद्धा नाव माहीत नव्हतं. आणि बरेच जणांचं महाराज नावच माहीत नव्हतं मला. आणि तसेच आमची आपल्या गावातली नसा नका पण परमार्थाची आवड आहे. त्यांना ते थोडीफार आपली मस्त, थोडीफार म्हणण्यापेक्षा चांगलीच वाजवतात पेटी, असे आमचे दत्ताभाऊ निर्वळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण महाराज गावामध्ये कोण ना कोण तरी पुढं होणारं पाहिजे. ते सुंदर गायन करतात. आणि तसेच आमच्या गावातले नंबर 1चे उंच म्हणणारे भजनी, नात करायचं नाही, त्यांच्यासारखा आवाज पुन्हा उचकवण्याचा जात नाही, झोपलेला माणूस तटकन उठतो बाजावर, असे आमचे आबा सुंदर भजन करतात. आबा आम्हाला ते जायचं आम्ही भजनाला. आणि तसेच इकडं आमचे विठ्ठल महाराज हे सुद्धा, आणि आमचे निर्वळ महाराज, आणि पुन्हा सोळंके, आणि तसेच आमचे बाप्पा सर्वच गुणी जनमंडळी. आणि ते बसलेले आमचे नाना असतील, चोपदार मेन महत्वाचे महाराज. चोपदार मस्त आहेत, बरोबर ठिकाणी उभा राहिलेत. एक चोपदार महाराज माझ्या राईट पाठीमागे उभा थांबला, त्याने अशी काठी ठेवली, त्याच्यावर डुकली दिली, त्यो माया अंगावर आणि मी मायकाच्या अंगावर. असे काही चोपदार आहेत महाराज. बरं त्याचं वजन कमी नाही ना, क्विंटलचा देव, हाड मोडले महाराज मै. तर असू द्या चोपदार. आणि तसेच विनेकरी अंखरज यांना सुद्धा खूप परमार्थाची अशा प्रकारची आवड आहे. आणि सर्वच गुणीजन मंडळी, आमचा मित्र परिवार असेल, आणि परत सरेच गावातील गुणीजन मंडळी, आणि सर्वात मेन म्हणजे पकवाजाला, म्हणजे जे कीर्तनकाराला मेन असतं ते म्हणजे पकवाजी. नाद नाही करायचं महाराज, टाळ्याच वाजल्या पाहिजे. एकदा झोपा आल्या का जरा कडकड वाजा. असे महाराज आमचे पकवाजी, आमचे जीवलग मित्र पवन महाराज शिंदे नाथनगरकर, हे यांनी सुंदर पकवाजाची आम्हाला साथ केली. आणि तसेच सर्वच गुणीजन मंडळी, आणि आपल्या मठाधिपती, आपल्या मठाचे मठाधिपती आपले बाबा, आणि सर्वच बाबांचे भक्त गुणीजन मंडळी आपण आहोत. आणि असे आपले बाबासुद्धा या ठिकाणी कीर्तनाला आवर्जून उपस्थित आहेत. खरं म्हणलं तर मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, परंतु तरी पण असे संत महात्मे माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांच्याही चरणाशी नतमस्तक होतो. आणि सर्वच गावातील गुणीजन मंडळी, सर्व गावच पाहुण्याचं आहे, आणि सगळेच जण इथे उपस्थित आहेत. तसेच आमचे नाना असतील,
नानांनी मला सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. नाना सांगत असतात, महाराज आम्हाला थोडं थोडं पारमार्थिकमध्ये सांगा. त्यांना सुद्धा कीर्तन करायची खूप आवड आहे बरं का. पण आता ते काय त्यांना वेळ नाही भेटत म्हणा, किंवा थोडंफार असं गायनाचं अंग नाही म्हणा. ते म्हणतात गायन शिकायचं आहे. आता कसं आहे महाराज, परमार्थ करण्याकरता केव्हाही परमार्थ करा, परंतु परमार्थ सफळ झाला पाहिजे. शेवटचा दिस गोडवा. हो महाराज, जेव्हा आमचे गुरुवर्य महाराज म्हणायचे ना शेवटचा दिस गोडवा अभंग, तेव्हा जयराम महाराजांच्या डोळ्यातून पाणी यायचं, असा अभंग म्हणायचे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा. आणि तसेच आळंदीला सुद्धा काही आपली मुलं गेलीत गावाकडून, ते सुद्धा चांगले सुधारलेत, आता चांगले झालेत. आणि सर्वच गुणीजन मंडळी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. हा सिस्टीमवाले नाही, सिस्टीमवाले नंबर 1 अशा प्रकारची सिस्टीम दिली. जेव्हा मला स्वर लागायचा तेव्हा शिट्टी वाजायची, असं नाही बरं का. चला आपलं विनोदाच्या भागानं म्हणलो, काय राग येऊ देऊ नका, नाही तर म्हणतात बेटा मांडपाच्या बाहेर. चला असू द्या. आणि सुंदर अशी महाराज माईक सिस्टीम बरं का. अहो असं जे का मायकावाल्याला बोललो मी, म्हणलं बाबा माफ करे बाबा. तसं काय नाही बरं का. सुंदर माईक सिस्टीम दिली आणि पकवाजाला सुद्धा मस्त आवाज, सर्वांनाच गोड आवाज दिला, त्याबद्दल तुमचे सुद्धा मनस. आणि तसेच सर्वच गुणीजन मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे चुलते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळेच जण त्या ठिकाणी. आणि आमचा मित्रपरिवार सुद्धा या ठिकाणी आवर्जून कीर्तनाला आलाय, की आमचा मित्र काय सांगतो गावातला बुवा, काय सांगतो नेमकं कीर्तनामध्ये, म्हणून हे सुद्धा उपस्थित झालेत. हा मग आणि मेन म्हणजे प्रकाश बाबा सुद्धा उपस्थित झाले. ते कोणाच्या कीर्तनाला जात नाही बघा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या म्हणजे माझा फायदा झाला त्यांचं नाव घेऊन. टाळ्या वाजल्या ना. आणि यजमान सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत का? यजमान गेले भाऊ आहेत, भाऊ. हा ते अण्णा गेले काय की. हा पुन्हा तसेच आमचे सर्वच, पुन्हा आमचे खरंच बरं का, लहानपणी आम्हाला ते आळंदीला भेटायला यायचे आमचे अण्णा डॉक्टर दादा सुद्धा लय. आणि त्यांना सुद्धा परमार्थाची आवड आहे. असे दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत कीर्तनाला. कैलास मामा कुठे गेले? नाही आले वाटतं ते कीर्तनाला. त्यांची खरी म्हणलं तर उपस्थिती पाहिजे होती आज. हो ते म्हणजे ते मला लय चिड होतात ते, त्यांच्यामुळे त्यांची उपस्थिती पाहिजे होती आज. तसे सर्वच गुणीजन मंडळी आणि आमचे पप्पू मामा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वच इथे गुणीजन मध्ये आता सगळ्याचं नाव घेत बसलो ना मला 12 वाजतील, त्याच्यामुळे आता सर्वांचं नाव घेत नाही. आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे कल्याण मामा असतील, तसेच इकडे गणुदाजी असतील, सगळेच गुणीजन मंडळी. आणि विश्व आप्पा राहिले भाऊ, जयारी तुमचं दर्शन झालं मला, जयारी सुद्धा उपस्थित आहेत. महाराज विश्व बाप्पा सारखं नियोजन खरं म्हणलं तर कोणी करीत नाही. पंक्तीमध्ये तिकडं जातो का तो बाटली घेऊन, आणि हे म्हणणं महाराज लय विशेषात विशेष महत्वाचं आहे. हा कोणत्या पंक्तीमध्ये कमी आहे त्याला तिथं लय इथून दिसतंय, तिकडं जाणार रे. हे लय महत्वाचे महाराज. हे असे सहकार्य करणारे महाराज माणसं पाहिजेत. आणि हे आवर्जून दिवसभर इथं सप्त्यात असतात असे ते सुद्धा. आणि अशी परमार्थाची आवड असणारे आमचे दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मेन म्हणजे सर्वात जुने भजने आता एकच राहिलेत, ते म्हणजे रामकिसन अण्णा. अण्णा सुद्धा उपस्थित. महाराज शेतकरी शेतात जातात फक्त महाराज शेवा म्हणजे आपलं झाडून वगैरे तिथलं गोठ्यातलं. पण गीता आहे ना, गीता अभ्यासत नाही महाराज. हो गीतासारखा अभ्यासत नाही आम्हाला. ते म्हणजे आता ते त्यांचं ते नातू जयराम ते आम्ही सोबत होतो शिकायला, तेव्हा कितीतरी वेळा त्यांनी आम्हाला गीतेचा अर्थ सांगितला. याला परमार्थ म्हणतात. हो गीता महाराज उलटी सुलटी सगळी पाठ आहे, याला म्हणतात अभ्यास. असं
सुंदर महाराज त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा अभ्यासच जीवनामध्ये पुढं नेऊ शकतो आणि अभ्यासच महत्त्वाचा आहे. आणि सगळेच गुणीजन मंडळी, आता मी लय नावं घेत नाही, सगळेजण उपस्थित आहेत. यांच्या चरणी मी काय करतो, माझा आणि शिवीला पूर्ण विराम देतो. हा ज्ञानेश्वर महावली